आज आहे शुक्रवार. शुक्रवारचा सकाळचा रुटीन तुम्हाला दाखवत आहे. सकाळी उठल्यानंतर झाडू मारणं, लादी पुसणं हे सगळं झाल्यानंतर रांगोळी दारापुढं काढल्यानंतर खूप छान वाटते. मला रांगोळी काढायला खूप आवडते. चला तर मग आता पूजाची तयारी करूया. देव काढली, देवाला स्वच्छ क्लीन पुसून घेतल्या, त्यानंतर देवांना स्नान घातले, पूजा केली, हळद कुंकू लावून धूप दीप सगळं जे आपण जे करते ते करून मी वैभवलक्ष्मीची पूजा करते दर शुक्रवारी. म्हणून तुम्हाला आजचं शुक्रवारची पूजा दाखवत आहे. अशी आहे माझी पूजा. तुम्हाला कशी वाटली ते मला सांगा. चला तर मग आता पोहे करूया. कांदा मिरची अशी चुटकी वाजून झालं असतं तर खूप बरं वाटलं असतं, पण तसं काय नसते. तेलामध्ये थोडेसे शेंगदाणे तळून घेतले, मीठ टाकले भिजवलेल्या पोह्यावर. कढईमध्ये थोडेसे तेल टाकून राई, जिरा, कांदा, हिरवी मिरची, कढीपत्ता, थोडासा जाळवा मस्त लालसर होजेपर्यंत परतून घेतला. परतल्यानंतर हळद टाकली, भिजवलेले पोहे टाकून मिक्स करून एक वाफ करून घेतली. झाले तर मग आपले पोहे तयार. मुलं आज घरी होते म्हणून नाश्त्याला पोहे बनवले. वरून थोडीशी कोथिंबीर टाकल्यानंतर झाले आपले 2 मिनटं परतून घेतले व झाले आपले पोहे तयार. चला तर मग आता सर्व करूया, मुलांना देऊया नाश्त्याला. मुलांना देऊन झाल्यानंतर मिस्टरांना दिले चहासोबत पोहे खायला. त्यांचं झाल्यानंतर मुलगा आत्ताच उठला होता, त्याला हॉर्लिक्ससोबत दूध दिले. चला तर मग व्हिडिओचा शेवट होत आहे. बाय.